शुभविवाह या मालिकेच्या 25 ऑक्टोबरच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे रागिणीचा पर्दाफाश करण्यासाठी हुकमी एक्का भूमीने आणलेला आहे आणि तो हुकमी एक्का असणार आहे रघु काकांचं सगळे पुरावे। रघु काकांचा मृत्यू जरी झाला असला तरी रघु काकांनी ठेवलेला एकमेव पुरावा इकडे आकाशच्या समोर येत आता आकाशला रागिणीवरती विश्वास किंवा भूमीवरती विश्वास ठेवण्यापलीकडे कोणताही पर्याय उरत नाही। 25 ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे आता रागिणीची नाटकं चालू असतात। रागिणीची नाटकं चालू असतात की मला असं होतंय, मला तसं होतंय, भूमी बोलल्यामुळे मला इतका त्रास होतोय आणि सगळेजण तिला मनवत असतात। त्याच वेळेला आकाश भूमीला घेऊन रागिणीची माफी मागण्यासाठी इकडे येतो आणि तो भूमीला सांगतो, आई आई हे बघ, मी ना इकडे आलेलो आहे, आत्ताच्या आत्ता भूमी तुझी माफी मागेल। यावरती इकडे आता रागिणी म्हणते, आकाश मला कुणाची माफी किंवा कुणाच्या याची गरज नाहीये, मी आता या सगळ्यामध्ये हे घर सोडते आहे, कारण किती काही झालं तरी तुम्ही दोघांनी एकत्र राहावं ही माझी इच्छा आहे। या सगळ्यामध्ये तुम्ही दोघांनी एकत्र राहिलात तर आणि तरच मला बरं वाटेल। यावरती आकाश म्हणतो, नाही आई, तू पण कुठे जाणार नाहीयेस आणि आता काहीही घडणार नाहीये, भूमी तुझी माफी मागेल। भूमीने माफी मागितल्यावरती आपण हा मॅटर इथेच बंद करूया असं म्हणत आता मात्र आकाश भूमीला सांगत असतो, भूमी तू आईची माफी माग। यावरती भूमी म्हणते, माफी मागायला मी कोणता गुन्हा केलेला नाहीये, गुन्हा तर त्यांनी केलाय, मी त्यांची माफी का मागायची असं म्हणत भूमी अजूनही हट्टाला पेटलेली असते। आकाशला कळतच नसतं की हिला कसं म्हणू आणि आकाश म्हणतो, भूमी मी तुला एक दिले ना संधी, या सगळ्यामध्ये तू माफी माग आणि मोकळी हो ना। यावरती भूमी माफी मागायला तयार नसते। मग रागिणी म्हणते, आकाश जाऊ दे, मी तुला खरं सांगू का, तर जेव्हापासून गोखले गुरुजींनी सांगितलं ना की तुम्ही ज्या बाईच्या हातामध्ये करंडा ठेवाल त्या बाईच्या हातामध्ये सत्ता जाईल, तू माझ्या हातामध्ये ती सत्ता द्यायला निघालस ना, त्यामुळे भूमीला या घरातली आपली सत्ता जाते की काय असा पूर्णपणे विश्वास वाटत होता आणि म्हणूनच भूमी तिथपासून माझ्याशी स्पर्धा करायला लागलेली आहे। यावरती आता इकडे अभिजित म्हणतो, पण आई तू कधीतरी अशी स्पर्धा केलेस का की या घराची सत्ता तुला मिळावी, आजी आहे साक्षीदार, तू कधीतरी असं वागलीस का। यावरती रागिणी म्हणते, हे बघ मला कोणाची साक्ष काढायची नाहीये भूमी, अगं खरंच या घराच्या सत्तेची मला कधीच हाव नव्हती ग, मी फक्त हे घर सांभाळत होते आणि या सगळ्यामध्ये तुला जर का असं वाटत असेल तर तू नको असं वाटून घेऊस, हे घर तुझंच आहे आणि ही सत्ता सुद्धा तुझीच आहे। यावरती भूमी सांगत असते, किती नाटकी बाई आहे ही, म्हणजे आता ही नाटकी बाई या सगळ्यामध्ये बिलकुल सुधारणार नाही। यावरती रागिणी सांगत असते, आकाश खरं सांगू का, तर ना मला जाऊ दे। त्यामुळे आकाश म्हणतो, हे बघ तू कुठेही जाणार नाहीयेस, माझी शपथ आहे तुला, माझी शपथ आहे या सगळ्यामध्ये मी तुला कुठे जाऊ देणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळेजण आकाशकडे पाहत असतात। तेव्हा रागिणी नाटक करत म्हणते, आकाश बाळा खरंच मी तुला सांगते, मला खरंच जाऊ दे, कारण मला तुमच्या दोघांच्या मध्ये भांडणं नको आहेत। आकाश म्हणतो, नाही, आमच्या दोघांच्या मध्ये भांडणाला तू कारणीभूत नाहीयेस, तर ही भूमीचा गैरसमज कारणीभूत आहे, तू नको काळजी करूस। या सगळ्यामध्ये तिने तुझी माफी मागितली ना तर मी तुला या सगळ्यामध्ये खरंच सांगतो आपण परत नॉर्मल करूया। यावरती भूमीला आता सांगायला आकाश येतो की तू माफी माग। त्यावेळेला भूमी सांगते, आकाश नको रे, नको इतकं आंधळं प्रेम करूस या बाईवरती, ही बाई खरंच त्या लायकीची नाहीये, तू तिला देवी म्हणून डोक्यावर चढवतोयस, तू देवी म्हणून डोक्यावर चढवत असला तरी ती माणूस बनण्याच्या पण लायकीची आहे। आकाश म्हणतो, बाद झालं आता भूमी, मला तुझं हे वागणं अजिबात आवडत नाहीये। भूमी सांगते, ह्या बाईने आतापर्यंत काय कारस्थानं केलेत आकाश तुला माहित नाहीये, म्हणून तू असं वागतोयस। मग आजी म्हणते, भूमी अगं आम्हाला नाही माहिती की हिने काय कारस्थानं केलेत, तुला तरी माहिती आहे ना, तू आम्हाला सांग चल की हिने काय कारस्थानं केलेत, इतका तुझा माझ्या मुलीवरती राग का आहे हा आज मला कळू देच असं म्हणत आजी आता भूमीला नक्की काय घडलंय ते विचारण्याचा प्रयत्न करते। मग भूमी सगळं सांगायला लागते। भूमी आता सांगायला लागते की आजी या सगळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ना की तुमच्या मुलाचा अपघात नव्हता, हा घातपात होता, आकाशने ही केस रिओपन केले, तुम्हाला माहिती आहे
तुमच्या मुलाचा हा घातपात कुणी घडवून आणला? यावरती आता भूमी सांगायला लागते, हा घातपात घडवून आणणारी दुसरी तिसरी कोणी नाही तर तुमचीच मुलगी रागिणी पटवर्धन आहे. असं म्हटल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो. यावरती आजी म्हणते, काय बोलतेस तू? त्यावरती भूमी सांगते, हो आजी, खरं तर तुमच्या मिस्टरांनी म्हणजेच जगन्नाथ महाजन यांनी ही सगळी प्रॉपर्टी आता मात्र नावावरती केली होती आकाशच्या बाबांच्या, आणि रागिणी त्यांना काहीही दिलं नव्हतं. त्यामुळे या बाईने या सगळ्याचा सूड उगवला. आकाश म्हणतो, तू काय बोलतेस भूमी? भूमी सांगते, हो आकाश, मी जे काही बोलते ते सगळं खरं खरं बोलती आहे. या सगळ्यामध्ये या बाईला काहीही मिळालं नव्हतं. या बाईला काही न मिळाल्यामुळे ही चवताळून उठली आणि हिने तुझ्या आई वडिलांना आणि त्याच्यासोबत तुला मारण्याचा डाव केला, पण नियतीने हा डाव फसवला. रागिणी म्हणते, काय? मी? आणि पैशासाठी? आणि हे असं करेन? अगं भूमी, काय बोलतेस तू? यावरती भूमी म्हणते, हो आकाश, माझ्यावरती विश्वास ठेव. तू मला सांग, तुला त्या गोडगोळ्या खायला आवडायच्या ना? त्या गोडगोळ्या खायलाच तू ते खाल्ल्याशिवाय तुला झोप यायची नाही. आठवतंय का तुला? त्या गोडगोळ्या या रागिणी आत्याच तुला द्यायच्या. अरे त्या गोडगोळ्या दुसऱ्या तिसऱ्या कसल्या नसून आपल्या मेंदूची वाढ खुंटवणाऱ्या त्या गोळ्या असतात. आपल्या मेंदूची वाढ खुंटवून आपल्या मेंदूचा मानसिक विकास थांबवणाऱ्या त्या गोळ्या असतात. आणि या सगळ्यामध्ये तुला या सगळ्यामध्ये वेड बनवण्याचा पूर्णपणे डाव रागिणी आत्याने केला होता. तुला माहितीये, मी वर्तक डॉक्टरांशी याच्या आधी सुद्धा बोलले होते. मी वर्तक डॉक्टरांशी बोलले आणि वर्तक डॉक्टरांनी या सगळ्यामध्ये मला सांगितलं की चुकीच्या गोळ्या आकाश महाजन यांना दिल्यामुळे या सगळ्यामध्ये आकाश महाजनांच्या मेंदूची वाढ खुंटलेली आहे. आणि ही मेंदूची वाढ खुंटलेली आहे ती फक्त आणि फक्त या बाईनेच खुंटवलेली आहे. ही गोष्ट तुला आता कळली पाहिजे. म्हणजे या सगळ्यामध्ये या बाईने तुझ्यावरती असं काही भूल जादू केली होती की तू तिला आई मानायला लागलास, तिला गोळ्या द्यायला लागला होतास. ती तुला गोळ्या देत होती, त्या गोळ्या एकदम चुकीच्या होत्या. तुझी मानसिक वाढ थांबवण्याचा हा पूर्णपणे प्रयत्न होता. असं म्हटल्यावर ती आता इकडे एक एक करत भूमी गोष्टी सांगत असते आणि त्यावेळेला भूमीला त्रास व्हायला लागतो. ज्या वेळेला भूमीला त्रास होत असतो त्यावेळेला मानसी या सगळ्यामध्ये भूमीला आता पाणी आणून देते. त्यावेळेला भूमीला पाणी आणून दिल्यावरती इकडे अथर्व चिडतो आणि मानसी ही माझ्या आईवरती नको नको ते घाणेरडे आरोप करते आणि तरी सुद्धा तुला हिचाच पुळका आहे का? यावरती मग मात्र मानसी म्हणते, काय चाललंय? ती माझी बहीण आहे आणि बहीण सोड, ती प्रेग्नेंट आहे. रक्ताचं नातं नसलं तरी सुद्धा माणुसकीचं नातं म्हणून काही असतं की नाही अथर्व? असं म्हटल्यावरती इकडे आता मानसी सांगते, थांब अथर्व, जरा थांब. त्यावरती भूमी सांगते, नाही थांब, तू थांब मनू, आता मला बोलू दे. असं म्हणत भूमी सांगते, या बाईने मला ओळखलं की मी हिची कारस्थानं ओळखलेली आहेत. मग हिने आपल्याला घराबाहेर काढले. आठवतंय ना, आपण घराबाहेर केलो होतो आणि या सगळ्यामध्ये आपण त्या चाळीत राहिलो होतो. हे सुद्धा कारस्थान या बाईचंच होतं. हिने या सगळ्यामध्ये मला घराबाहेर काढलं. म्हणजे हिने बघितलं की आपला डाव काहीच यशस्वी होत नाही. मग हिने आपल्याला घराबाहेर काढलं. घराबाहेर आपण एका चाळीत राहायला लागलो, पण तिथे सुद्धा हिचा माज म्हणजे आपला हे कमी नाही ना झालं, त्यामुळे हिचा माज काही उतरला नाही. त्यामुळे हिने या सगळ्यामध्ये आता मात्र मला आणि तुला मारण्याचा प्लॅन केला. रागिणी म्हणते, काय? मी हे सगळं केलं? यावरती भूमी सांगते, हो आकाश, आणि या सगळ्यामध्ये बोट ब्लास्ट सुद्धा कुणी घडवला असेल तर ती हीच बाई होती. एक एक करत भूमी आता आरोपावरती आरोप करत जाते. आणि आता इकडे रागिणी आणि आता घाबरत चाललेला असतो तो म्हणजे अभिजित. कारण या सगळ्यामध्ये रागिणी आणि अभिजित या दोघांचाच इतका मोठा हात असतो की आता हे सगळं यांच्या समोर आल्यावरती सगळ्यांचीच धांदल उडते. तोपर्यंत इकडे आता भूमी सांगते, आकाश ऐक, या उपर तुला अजून मला एक सांगायचं आहे. बोट ब्लास्टचं सत्य, यांनीच तुला मारण्यासाठी हा बोट ब्लास्ट घडवून आणला होता. हा बोट ब्लास्ट जरी यांनी घडवून आणला होता ना, तरी यांनी तांडेलला या सगळ्यात इन्व्हॉल्व केलं होतं. तुला माहितीये ना, तांडेलला गायकवाड इन्स्पेक्टरनी आपल्या इकडे आणलं होतं.
तांडेलला ज्या वेळेला गायकवाड इन्स्पेक्टरनी आपल्याकडे आणलं होतं त्यावेळेला तांडेलला त्यांनी सगळ्यात पहिले विचारलं होतं आणि त्यानंतर तांडेलने बोट कुणाकडे दाखवलं होतं आठवतंय का तुला? आठव, तू बोट कुणाकडे दाखवलं ही गोष्ट सगळ्यात पहिले आठव आणि त्याशिवाय तुला गोष्टी आठवणार नाहीत. तर त्याने बोट दाखवलं होतं या नीच बाईकडे, या नीच बाईकडे बोट दाखवलं होतं, आठवतंय तुला? असं म्हणत भूमी एक एक करत सगळं आता एक्सप्लेन करत चाललेली असते आणि त्यावरती कुठेतरी आकाशचा भूमीवरती विश्वास बसायला लागलेला असतो आणि आकाश हे कबूल पण करणार असतो, कारण भूमीने तंतोतंत एक 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 पुरावे देत या सगळ्यामध्ये आता मात्र आकाशला अलर्ट केलेलं असतं की ही बाई ही जी काही कारस्थानं करते आहे त्या कारस्थानात तू भुलत चाललेला आहेस. आता रागिणी गडबडते, कारण एक एक करत सगळं सत्य समोर यायला लागलेलं असतं आणि गोष्टी आता पाण्यासारख्या नितळ झालेल्या असतात. आकाश समोर सत्य आल्यावरती इकडे आता अभिजित नाटक करायला लागतो. भूमी काय बोलतेस तू? आईला त्रास होतो या सगळ्याचा. यावरती भूमी सांगते नाटक आहेत ही सगळी आणि आकाश तुला माहितीये का या सगळ्यामध्ये या बाईने कुणाला सोडलं नाहीये. म्हणजे हिने जे काही कारस्थान केले ते मला रघु आकाने सांगितलं. रघु आकांनी मला सांगितलं की या सगळ्यामध्ये ही रत्नागिरीवरून इकडे आली ना त्यानंतरच तुझं मनस्थिती बिघडली. यावरती रागिणी म्हणते भूमी अगं काय बोलतेस तू? भूमी वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस. अगं तुला माहितीये का या सगळ्यामध्ये तू माझ्यावरती असे काही घाणेरडे आरोप करतेस. गेली 6 वर्ष मी हे सगळं करते. यावरती अभिजित म्हणतो आई हे भूमीचं अति झालंय हा. यावरती भूमी म्हणते आणि हा अभिजित सुद्धा या सगळ्यामध्ये साथ देण्यासाठी आहे. अभिजित सुद्धा या सगळ्यामध्ये त्यांना साथ देतो. छोट्या मोठ्या कुरघोडीमध्ये अभिजित सुद्धा इन्व्हॉल्व आहे. असं म्हटल्यावरती पौर्णिमा चिडते आणि काय बोलतेस तू भूमिताई? अगं माझा नवरा या सगळ्यामध्ये का पडेल? तू उगाच एक तर आईवरती आधी आरोप केलेस आणि त्यानंतर माझ्या नवऱ्यावरती. सिरियसली आता मी हे आरोप सहन करणार नाही. बाद झालं हे सगळं. असं म्हणत इकडे आता एक एक करत सगळी हे पडल्यावरती इकडे आता भूमी सांगायला लागते हे पौर्णिमा तुला माहित नाहीये का तू पण या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहेस आणि तुला खरा या बाईचा चेहरा ज्या वेळेला कळेल ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुला कळेल की तू कुणाची मदत करत आहेस ते. तू थांब मला बोलू दे. असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणते म्हणजे गेली 6 वर्ष मी ही सगळी कारस्थानं करते आहे का? मग गेल्या 6 वर्षात भूमी माझ्यासारख्या बाईला एकदा सुद्धा यश मिळू नये. आई बघ काय बोलते ही की मी माझ्या भावाला मारलं, मी माझ्या भाच्याला वेडं केलं आणि आता हिच्या जीवावरती उठले मी. भूमी सांगते हो या माझ्या जीवावरती उठलेल्या आहेत, कारण यांना कळलं की मी तुझ्या आणि याच्यामध्ये प्रोटेक्शन बनून उभी आहे. मी कधीही तुझ्यापर्यंत यांना पोहोचूच दिलं नाही आणि त्यामुळे आता मात्र इकडे भूमी सांगते त्यावरती आता रागिणी म्हणायला लागते मग याला पुरावा काय? 6 वर्षामध्ये कुणालाही हे सगळं कळलं नाही का? कुणालाही कळलं नाही का की मी हे सगळं करत आहे? यावरती भूमी सांगते कळलं होतं, रघु काकांना कळलं होतं आणि आकाश ज्या वेळेला मी रघु काकांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या सोबत होते ना तेव्हा त्यांनी मला सगळं सत्य सांगितलं. खरं तर रघु काकांना यांचं सगळं सत्य समजलेलं होतं आणि हे सत्य समजल्यापासून रघु काका तुला पण सांगू इच्छित होते, पण त्यांनी तू आजारी असल्यामुळे तुला ही गोष्ट सांगितली नाही, त्यांनी मला सांगितली आणि रघु काकांना सगळं माहिती असल्यामुळे ते तुला आता अलर्ट करतील म्हणून रघु काकांना यांनी मारलं. आणि हे सगळं का केलं माहितीये? यांनी मला कोल्ड स्टोरेज मध्ये बंद केलं होतं. कोल्ड स्टोरेज मध्ये बंद करून यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. त्यावरती रागिणी म्हणते काय? मी तुला कोल्ड स्टोरेज मध्ये बंद केलं? सिरियसली भूमी? भूमी म्हणते का? तिकडे कोल्ड स्टोरेज मध्ये आल्यावरती तुम्ही काय म्हटला होतात मला की आता तुला इथेच मरायचं आहे म्हणून. यावरती रागिणी म्हणते मी कुठे असं म्हटले? तू माझ्यावरती नको नको ते घाणेरडे आरोप करतेस. यावरती भूमी सांगते नाही, रघु काकांना यांनी ट्रकने उडवलं आणि त्यावेळेला मी तिकडे पोहोचले होते. म्हणजे खरं तर रघु काका मला वाचवायला तिथे आले होते. ज्या वेळेला रघु काका मला वाचवायला आले कारण ह्या बाईने मी कोल्ड स्टोरेज मधून पळाल्यावरती माझ्या मागे ट्रक लावला होता आणि ट्रक लावून मला मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला रघु काकांनी मला वाचवलं. शेवटच्या क्षणी रघु काकांनी माझ्या मांडीवरती जेव्हा जीव सोड
सोडला तेव्हा हे मला सांगितलं. यावरती अभिजित म्हणतो, भूमी अगं ज्या वेळेला रघु काकांचा अपघात झाला त्यावेळेला आई तर आजूबाजूला पण नव्हती. भूमी म्हणते आजूबाजूला नसल्या तरी त्यांनीच ही कारस्थानं केलेली आहेत आणि आकाश यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला खरं तर वासुदेव वाचवायला आले होते. वासुदेवांनीच मला कृष्णाच्या रूपात येऊन वाचवलं असं म्हणत आता मात्र भूमी सगळं सांगत असते. आणि कुठेतरी या सगळ्याची सांगड आता आकाश आपल्या मनाशी घालत असतो, कारण घडलेल्या घटना ह्या अशाच असतात. रघु काकांनी शेवटच्या क्षणी श्वास सोडत असताना इकडे आता भूमीला काहीतरी सांगितल्याचं आकाशला सुद्धा आठवायला लागतं. मग पुढचा पाऊल उचलत भूमी सांगते, तुला माहितीये आपण ज्या वेळेला हनीमूनला गेलो होतो त्यावेळेला बोट ब्लास्ट घडवण्यात आला. हा बोट ब्लास्ट म्हणजे आपण गेलो तेव्हा ती झोपडी आपली जाळली होती, ती झोपडी सुद्धा यांनीच जाळली होती. यांनीच मला मारण्याचा आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला होता, कारण यांच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा आपण आहोत आणि आपण अडथळा असल्यामुळे त्यांनी आपल्याला मारलं. ही बाई इतकी कपटी आहे ना, तुझे आई वडील, नंतर तू, नंतर मी आणि त्यानंतर आपल्या बाळाला सुद्धा मारायला ही बाई कमी करत नाहीये. ही गोष्ट आता तू विसरू नकोस आणि आता तरी या वागण्याला हिच्या भुलू नकोस. मी जे काही सांगते ते ऐक असं म्हणत भूमी पोट तिडकीने आकाशला सांगत असते, आपल्या बाळासाठी, माझ्यासाठी हे तुला समजून घ्यावंच लागेल. आता कुठेतरी इकडे रागिणीला नाटकं करायचीच असतात, कारण या सगळ्यामध्ये जर भूमी खरं बोलते हे आकाशला पटलं तर आपलं काही खरं नाही हे तिला समजलेलं असतं आणि त्यामुळे रागिणी रडण्याची ऍक्टिंग करत म्हणते, आई आई बघतेस ना काय बोलते ही, हा दिवस दिसायच्या आधी मी गेले का नाही. त्यावरती भूमी सांगते, नाटकं तुमची बंद करा, नाटकं बंद करा. आता मात्र त्यामध्ये भूमी चिडल्यावरती आता आकाश म्हणतो, भूमी तू शांत हो, कारण तिला त्रास होत असतो. यावरती भूमी सांगते, आकाश तू एकदा माझ्यावरती विश्वास ठेव, ही बाई खरंच खोटारडी आहे आणि आपल्या सगळ्यांना त्रास देते असं म्हणत ती आता आकाशच्या इकडे येते. त्यावरती रागिणी म्हणते, आकाश अरे मी तुझा जीव वाचवला आणि मी तुला मारेन, मी इतकी कपटी बाई आहे आणि माझ्यासारख्या इतक्या कपट्या बाईला 6 वर्षात यश येऊ नये, तुला खरंच वाटतंय आकाश. यावरती भूमी सांगतच, आकाश तू एकदा माझ्यावरती विश्वास ठेव. आता मात्र आकाश भूमीकडे पाहतो आणि आकाशच्या एका वाक्याने रागिणी हादरते आणि आकाश म्हणतो, हो माझा आहे तुझ्यावरती विश्वास, मी ठेवतो तुझ्यावरती विश्वास असं म्हटल्यावरती आता रागिणी, अभिजित, पौर्णिमा सगळ्यांची तनतनते आणि कुठेतरी भूमीला न्याय मिळायची आशा दिसते. पण इतकं सगळं झाल्यावरती सुद्धा स्वतःला सिद्ध करून भूमी आता घर सोडण्याचा निर्णय घेते आणि आता या सगळ्यामध्ये ती आजीच्या नमस्कार करते आणि मला या घराने खूप काही दिलं पण मी शेवटच्या श्वासापर्यंत आकाशसाठी झगडणार असं म्हणत ती घर सोड